धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती। पावसाचा जोर वाढल्यानं शेतातील झाडं खाली पडली असून झाडावरील टोमॅटो खराब झालेत। यामुळे व्यापारी वर्ग हा माल घ्यायला तयार नाहीये। काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला 800 रुपये प्रति कॅरेट या भावानं विक्री करत होते, मात्र सध्या व्यापारी फक्त 200 ते 250 रुपये प्रति कॅरेट या दरानं खरेदी करत असल्याचं दिसतंय। भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा वसूल होणं कठीण झालंय। आमच्या 2 एकरामध्ये टोमॅटो लागवड केलेला आहे आम्ही आणि सततच्या पावसामुळे सध्या आमच्या प्लॉटला डॅमेज झालेला आहे आणि सुरुवातीला आम्हाला दर म्हणजे पाहायला गेलं तर 850 रुपये असा दर मिळाला होता आणि आता सध्या म्हणजे पावसामुळे टोमॅटो खराब झालेला आहे आणि खूपच माल डॅमेज झालेला आहे, क्वालिटी नाही दिसत आहे। त्यामुळे व्यापारी शेतापर्यंत यायला नकार करताय आणि माल घ्यायलाही नकार करताय। तर पाहायला गेलं तर आम्हाला 2 एकरामध्ये 1.5-2 लाख असा खर्च झालेला आहे। तर आम्हाला आता म्हणजे दर 250-300 असा दर देता येते, त्यामुळे आम्हाला टोमॅटो परवडत नाही आहे। तर याबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्यांनी आम्हाला मदत द्यावी असं आमचं। शिरपूर तालुक्यातील बाळू योगराज जाधव, शरद दत्तात्रय पाटील, गोपाल दत्तात्रय पाटील, सुरेश लुका पाटील, भागवत पाटील, रमण वामन पाटील या शेतकऱ्यांसह इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। या भागातील टोमॅटो दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांमधील भाजी मंडईत जातो, मात्र सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्यानं व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला। खराब झालेला हा टोमॅटो आता नेमका कुठे द्यायचा असा प्रश्न त्यांना पडलाय। याबाबत शासनानं तातडीनं लक्ष घालून बांधावर येऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, शिरपूर।